तू नसताना नजरे समोरी दिसत्यात निस्त्या सावल्या हरवून जाती कळ्या पाकळ्या त्या होत्या मला ज्या घावल्या मी कसा दूर राहू अन किती वाट पाहू शपथ तुला मला एकदा सांगना रुसलीस तू डोळ भरलं ओठी हसून नाही उरलं सजणे तुझ्याईना जमाना मला पाहता मी तुला जीवन दावला पाहता मी तुला जीवन दावला चटका नाही द्यायचाय शेकायचंय ओके बेबी सॉरी 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 वेट अ मिनिट बेबी वेट एकदम मम्मा त्या डंबल्सनी मला इथे त्या गावठी टेम्पो मध्ये बसवून आणलंय त्याला मी सोडणार नाही आता 100 टाइम तुला सांगितलं होतं ना स्वतःच्या ब्रेनला नको त्रास करून घेऊस पण तू ऐकणार नाहीस माझं मम्मा मला त्या खानावळवालीची एक्झाम स्पॉइल करायची होती आय नो बेबी पण मग काय झालं हा शेवटी तुझीच कंबर मोडली की नाही आता मम्मा आता मला त्या शंकरला चांगलाच लेसन शिकवायचंय तो कुठे गेला होता कोणासोबत गेला होता काय करायला गेला होता हे आत्ताच्या आत्ता मी त्या मातोश्रीला फोन करून सांगणार आहे. एक मिनिट बस इनफ इज इनफ ओके बट मम्मा माझा तिथे किती इन्सल्ट झालाय तुला अंदाज तरी आहे का ओके बेबी कूल डाऊन तुला त्या शंकरला लेसन शिकवायचंय राईट राईट अगं पण मग त्यासाठी हे आत्ता जे काही घडलंय ते तू त्या मातोश्रींना सांगितलं ना की मातोश्री भडकणार आणि मग शंकर भडकणार आणि मग तो भडकल्यानंतर तुझा आणि माझा खोटाडेपणा तो शंकर आणि रुपाली त्यांना जाऊन सांगणार नो 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 या सगळ्यात फक्त आणि फक्त आपला लॉस आहे बेबी प्लीज पण मम्मा मी काय करू आता तू सांग ओके हे बघ मी सांगते ते ऐकायचं म्हणजे त्या शंकरला पण चांगली अद्दल घडेल आणि आपला पण प्रॉफिट होईल येस मम्मा काहीही सांग पण मला त्या शंकरला अत्तल घडवायचीच आहे हे लक्षात ठेव डोंट वरी रेश्मा इज हियर बेबी आय विल हँडल इट यू जस्ट वेट अँड वॉच दोन चहा द्या किती झाले 40 रुपये ताई. 2 मिनिटं शंकर दादा बोंब झाले राहुल मोठी मॅजिक्स तर घरी पाठवली की टेम्पोत घालून मी तुला म्हणलं होतं की सेपरेट कार करून पाठव अरे येडपट ती पोरगी सोडा होते तिकडे काय बॉम्ब झाले ते सांगा अरे आजपर्यंत आपण कधी काय पैसे ठेवले नाही खिशामध्ये काय गरजच पडली नाही चहा प्यायला थांबलो एका ठिकाणी खिशात नाही रुपया आणि तो चहावाला माझ्याकडे असा बघतोय खाऊ का गिळू करून गौरीजीन कृष्णाही संकट आहे नाही तर धरून हाणला असता मी त्याला आता कृष्णाकडे कसं म्हणायचं चहाचे पैसे त्या म्हणून नाही मागू नका बॅड इम्प्रेशन पडत चहाचे पैसे ना ज्याच्याकडे द्यायला अशा भिकार पोराच्या हातात कुठलीच आई आपल्या पोरीचा हात देणार नाही महाराज पुढचं आणू नको गोडका सांग मला अहो तुमचं साधं बँकेत अकाउंट नाही नाहीतर तुमच्या फोनमध्ये युपीआय टाकून दिलं असतं महाराज तोडगा सांग एक काम करतो मी थांब मी चेन ठेवतो याच्याकडे आहे का आता त्यासाठी सोन्याची चेन कोण देतं का हो? अरे डंबेल गौरीजींसाठी काळी जाजर आहे चेनीचं काय कौतुक आहे शंकर दादा तुम्ही चैन द्याल पण त्याने घेतली तर पाहिजे एक काम करा तुम्ही आहे ना QR कोड पाठवा मी स्कॅन करून पैसे पाठवतो
हा हा पाठवा हा. पाठवा कुठं बी जा हॉटेलात जा पेट्रोल पंपावर जा स्कॅनर पाठवा आम्ही पैसे पाठवतो हा. जागेत आहे रातभर हा हा बर 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 हा याचे होत ना करायचे हा काय रो इतका वेळ का लागला काही अडचण अजिबात नाही काय नाही घरी कोण कोण असतं घरी सगळी आई वडील बहीण एक आईचा स्वभाव जरा कडक आहे गौरी जनवानी आमची गौरी वर्ण कडक आहे पण आतलं लई मऊ आहे सेम आमची आई पण कडक पण मायाळू आईचं कडक असणं मायाळू असणं सगळं लेकराच्या भल्यासाठी असतं हा हे ड्रायव्हरकीचं काम कधीपासून करतोस तू काय झालं नाही ड्रायव्हरकीचं काम जास्त नाही महिन्यात झाला आता सुरू केले पण आता सोडणार आहे लवकरच तुमच्या लेकीसाठी का तिचा काय संबंध ते मातोश्रींच्या लेकीचं भाडं लागलं होतं एकदा ते गौरीजीसनी कळलं तर त्या म्हणल्या त्या मातोश्रींपासून लांब राहा म्हणून एक बोलू का म्हणजे दिसतं तसं नसतं लोक बोलत्यात तेवढे वाईट नाही आहेत मातोश्री हा पण आता एक गौरीजीसनी कोण समजावणार कुछ नाही लोक तर हातोंडानी बोलते तो हा अरे मला पण चहा अजिबात नाही म्हणजे चहानी झोपमोड होते ना उगत परीक्षेच्या टायमिंगला पेंगायला होईल मग नको परीक्षा महत्वाची आहे झोपमोड नको आपली झोपून घ्या